नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात या ठिकाणी सविस्तर प्रसिद्ध झालेली आहे. याबाबतचं नोटिफिकेशन आपण या प्लॅटफॉर्मवर आपल्यापर्यंत पोहोचवलेलंच आहे, परंतु तेव्हा सविस्तर जाहिरात या ठिकाणी आली नव्हती. आता कोणती पदं आहेत, अनुभव, पात्रता, पगार, परीक्षा, सगळ्या गोष्टी या ठिकाणी आता सविस्तर आपण या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत. आपण जर जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा फॉर्म भरण्यासाठी इच्छुक असाल, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या खूप महत्त्वाचा आणि फायद्याचा ठरू शकतो, कारण जी काय भरती आली यामध्ये आपल्याला ही सुवर्ण संधी या ठिकाणी मिळू शकते. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही जॉब करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती कामगार आयुक्त भरती आली होती आणि निरीक्षक, लेखापाल, लघु टंकलेखक या पदाची एकच परीक्षा होणार आहे. त्याचं मेरिट लागताना वेगवेगळं लागणार आहे. सिलेबस एकच आहे. त्यामध्ये 40 प्रश्न 80 गुणांसाठी कायद्यावरती विचारले जाणार आहेत. तर कायद्याची बॅच आपण 599 रुपयामध्ये ठेवलेली आहे आणि संपूर्ण सिलेबस वरती फाउंडेशन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी 999 रुपयाला आपण विद्यार्थ्यांना देऊ केलेले आहे. तर या सुवर्ण संधीचा फायदा घ्या, बॅच घ्या आणि अभ्यासामध्ये योग्य दिशा आणा आणि आपल्या यशाला गवस निघालण्यासाठी मेंटॉर ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बघायची की जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी जाहिरात आहे ती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होत असताना आम्हाला या ठिकाणी आनंद झालेला आहे. मग या माध्यमातून आपल्यासाठी काय संधी उपलब्ध होत आहेत, तर बघा, लक्षात ठेवा, ही जाहिरात तुम्हाला ऑनलाईन जर पाहायची असेल तर तुम्हाला जालना bcc.bank.in या संकेतस्थळावरती पाहायला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जी काय फॉर्म भरण्याची तारीख वगैरे आहे ती एकदा व्यवस्थित बघून घ्या, म्हणजे आपण त्यावरती या ठिकाणी पुढे पाहूया. अर्ज भरण्याचं संकेतस्थळावरती, आता ह्या दिलेल्या संकेतस्थळावरती तुम्हाला अर्ज भरता येणार आहे बघा. आणि दिनांक जो आहे तो दिनांक लक्षात ठेवा, 7 जुलै 2026 ते 18 जुलै 2026 या कालावधीमध्ये तुम्ही अर्ज दाखल करू शकता. अर्ज दाखल करण्यासाठी खूप कमी वेळ या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेला आहे. याची जरा थोडी काळजी घ्या. खूप कमी वेळेमध्ये तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे. दिनांक ऑनलाईन परीक्षा शुल्क स्वीकारण्याचा अंतिम दिनांक हा 18/7 असणार आहे आणि परीक्षा दिनांक जो आहे तो बँकेच्या या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल, किंवा तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण ती अपडेट या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत असतो. तर त्यानंतर प्रवेशपत्र जे आहे ते परीक्षेच्या 7 ते 10 दिवस अगोदर तुम्हाला डाउनलोड करता येईल आणि कागदपत्र, पडताळणी, मुलाखत याबाबत सर्व माहिती या ठिकाणी त्यांच्या संकेतस्थळावरती उपलब्ध होणार आहे. आता आपण या ठिकाणी सर्व जाहिरात आपण पाहायला चालू करणार आहोत. तर बघा, आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, पहिलं पद आहे उपव्यवस्थापक. उपव्यवस्थापकाची एकच जागा आहे आणि ती जागा आहे ओपन साठी. ओपन साठी पदांची संख्या 1 आहे आणि ती आहे समांतर आरक्षणाशिवाय फक्त एक जागा ओपनला या ठिकाणी दिलेली आहे. आता त्यानंतर आपण त्याचं क्वालिफिकेशन पुढे जाऊन बघूया. आधी जागा बघू. सहाय्यक व्यवस्थापक पद 1 आहे. ते पद देखील ओपन साठी ठेवलेलं आहे. ओपनलाच ही जागा आलेली आहे, सहाय्यक व्यवस्थापक. त्यानंतर बँकिंग ऑफिसर 2 पद आहेत. आता 2 पदापैकी एक पद ओपन साठी आहे आणि दुसरं जे पद आहे ते दुसरं पद अनुसूचित जातीसाठी या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग ऑफिसर नंबर 2 पद आहेत 11. तब्बल 11 पद आहेत. त्या 11 पदांपैकी सगळ्यात महत्वाचं ओपन साठी आहे 4. ओपन साठी ही पद आहेत किती? 4 पद आहेत. आणि यामध्ये एसईबीसी साठी आहे 1, आर्थिकदृष्ट्या दुर्बल ईडब्ल्यूएस साठी 1, ओबीसी साठी 2, अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी 1, फिजा अ साठी 1, अशा पद्धतीने 11 पदांचं विभाजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरं पद आहे कारकून लिपिक. बघा, कारकून लिपिक साठी 55 पद आहेत. किती? 55 पद आहेत. आता या 55 पदामध्ये आपल्याला या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी 7 पद आहेत, अनुसूचित जमातीसाठी 5 पद आहेत, फिजा अ साठी 2, भज ब साठी 1, भज क साठी 2, भज ड साठी 1, विमा प्र साठी 1, ओबीसी साठी 12, एसईबीसी साठी 6, ईडब्ल्यूएस साठी पद नाही, ओपन साठी 18, असं 55 पदांचं या ठिकाणी आपल्याला विश्लेषण पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला अशी ही पद आहेत आणि या सर्व पदांची आपण या ठिकाणी काय बघणार आहोत, वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता या ठिकाणी काय दिलेली आहे, अनुभव वगैरे काय दिले ते बघूया. पहिलं पदाचं आपण बघूया उपव्यवस्थापक. उपव्यवस्थापक पदाची संख्या आहे 1.
यामध्ये खोलण्यासाठी दिलेला आहे. आता यामध्ये 1/4/2026 रोजी त्याचं वय असावं 21 वर्ष, जास्तीत जास्त वय असावं 45 वर्ष. आता 21 ते 45 वयामधला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकेल. आता याकरता अनुभव त्यांनी दिलेला आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये 7 वर्षाचा अनुभव त्यासाठी आवश्यक असणार आहे, किंवा किंवा म्हटलंय वरिष्ठ अधिकारी कामकाजाचा 7 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे, किंवा बँकिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन वापरण्याचा अधिकारी पदावरील 7 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणं आवश्यक आहे. प्राधान्य कुणाला दिलं जाईल तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील उपरोक्त अनुभवास प्राधान्य दिलं जाईल. आता हे झालं वयोमर्यादा आणि अनुभव. शैक्षणिक अर्हता काय दिली? अर्जदार हा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिग्री त्याची झालेली असावी. त्यानंतर MSc MBA फायनान्स, MSc कॉम्प्युटर, ME कॉम्प्युटर 50% गुणांसह तो उत्तीर्ण असावा आणि MSCIT किंवा तत्सम शासन मान्य परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी. त्यानंतर पुढचं पद आपण या ठिकाणी बघूया, सहाय्यक व्यवस्थापक. एकच जागा आहे, त्याचं सुद्धा सेम आहे, फक्त विषय आहे त्याचा 5 वर्षाचा अनुभव आहे. किती? 5 वर्षाचा अनुभव असणार आहे. आणि जी काही शैक्षणिक पात्रता आहे बघा, आता सहाय्यक व्यवस्थापक एकच जागा आहे. वयोमर्यादा जी आहे ती 21 वर्ष ते 40 वर्ष, कमीत कमी 21 वर्ष, जास्तीत जास्त 40 वर्ष विद्यार्थी अर्ज दाखल करू शकतो. आणि शैक्षणिक अर्हता जी आहे ती वाणिज्य शाखेतील कॉमर्स विभागाची आहे. बघा, पदव्युत्तर पदवी असावा, पदव्युत्तर असावा, पदवी झालेली असावी. बघा, वाणिज्य शाखेत सनदी लेखापाल, MBA फायनान्स, MSc कॉम्प्युटर, MSc 50% पेक्षा तो गुण घेऊन उत्तीर्ण असावा आणि MSCIT झालेली असावी. त्यानंतर पुढचं पद आहे बघा, बँकिंग ऑफिसर नंबर 1. यामध्ये 2 जागा आहेत, 2 जागा. यामध्ये 21 वर्ष ते 40 वर्षातला उमेदवार अर्ज दाखल करू शकतो. याकरता राखीव प्रवर्गातील उमेदवार वयोमर्यादा दिनांक म्हणजे वय दिलंय बँकिंग ऑफिसर नंबर 1चं. आता त्याचं जी 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी त्याला दिलेला आहे. बघा, 3 वर्षाचा अनुभव त्यांनी दिलाय. थोडं आपण खाली घेऊया. 3 वर्षाचा अनुभव आणि तो वाणिज्य शाखेचा पदवीधर असावा. त्यांनी सनदी लेखापाल, MBA फायनान्स, MSc कॉम्प्युटर, ME कॉम्प्युटर 50% सेम पात्रता एकच आहे आणि सेम अनुभव फक्त 3 वर्षाचा या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. बघा, बँकिंग क्षेत्रातील मध्य व्यवस्थापन श्रेणीमध्ये 3 वर्षाचा अनुभव त्यांनी मिळवलेला असावा, असा उमेदवार अर्ज दाखल करू शकतो. आता सगळ्यात महत्वाचं, बँकिंग ऑफिसर 2, 11 जागा आहेत. आता यामध्ये अनुभव आहे 2 वर्षाचा. बघा, 2 वर्षात सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन वापरण्याचा अनुभव पाहिजेत. लिपिक पदावरील 3 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य या ठिकाणी असणार आहे. आता लिपिक पदावर त्यांनी 3 वर्ष काम केलेलं असावं आणि व्यवस्थापन, कनिष्ठ व्यवस्थापनामध्ये 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणं आवश्यक आहे. बघा, आता शिक्षण जे आहे तो कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी असावा. बँकिंग ऑफिसर नंबर 2 या पदासाठी 11 जागा आहेत. 2 वर्षाचा अनुभव त्याच्याकडे असावा. बँकिंग क्षेत्रातलं व्यवस्थापन श्रेणीमध्ये काम केलेला किंवा लिपिक पदावरती. बघा, यामध्ये लक्षात ठेवा, हे इथं एक ऑप्शन आहे, लिपिक पदावरती 3 वर्षाचा अनुभव असलेला, लिपिक पदावरती बँकिंग क्षेत्रात काम केलेला 3 वर्षाचा अनुभव असणारा सुद्धा बँकिंग ऑफिसर 2 या पदासाठी अर्ज दाखल करू शकतो. 11 जागा आहेत. किंवा 2 वर्ष व्यवस्थापन श्रेणीमध्ये बँकिंग क्षेत्रातला अनुभव असेल तर त्या ठिकाणी त्याला अर्ज दाखल करता येऊ शकेल. आता शैक्षणिक अर्हता काय दिली? कोणत्या विद्यापीठाचा, कोणत्याही शाखेचा 50% उत्तीर्ण असलेला पदवीधर या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. MSCIT झालेली असावी. आता यामध्ये प्राधान्य कुणाला दिलं जाईल तर MCOM, BE कॉम्प्युटर, BSc कॉम्प्युटर, BSc तत्सम पदवी असलेल्या विद्यार्थ्याला प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर कारकून लिपिक पदासाठी 55 जागा या ठिकाणी आलेल्या आहेत. 55 जागा खुल्या प्रवर्गातील आणि उमेदवार दिनांक 21 वर्ष वय आणि जास्तीत जास्त 38 वय या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमीत कमी 21, जास्तीत जास्त 43 वर्ष असलेल्या उमेदवाराचे वय या ठिकाणी राखीव प्रवर्गासाठी 21 ते 43, ओपन साठी 21 ते 38 वय या ठिकाणी कारकून लिपिकला दिलेला आहे. त्यानंतर सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन वापरण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलंय, पण तो असावंच असं नाही, फक्त प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलंय. आता मान्यताप्राप्त UGC विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर या ठिकाणी पात्रता दिलेली आहे. पदवी आणि MSCIT असणं आवश्यक आहे.
आता बघा मी सेम या पदाचं काल ज्या वेळेस नोटिफिकेशन तेव्हा या ठिकाणी सांगितलेलं होतं. आता आपल्याला पुढे जायचंय. पुढे त्यांनी आता अनुभव झाला, शैक्षणिक पात्रता झाली, जागा झाल्या, पद कोणती होती ती झाली, संख्या झाल्या. आता काही थोड्या सूचना आहेत बघा. आता शैक्षणिक अर्हता मूळ कागदपत्र असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा त्यानंतर रिक्त पदांची संख्या कमी किंवा पदांची संख्येत वाढ होऊ शकते आणि 100% होणार. 70 जागा या ठिकाणी आलेत. 100% या ठिकाणी या जागेमध्ये वाढ होऊ शकते. त्यानंतर समांतर आरक्षण प्रवर्ग पात्र उमेदवार वगैरे ह्या सूचना त्यांनी दिलेत. ते काय आपल्यासाठी महत्वाचे नाहीत. परीक्षेविधीन कालावधी प्रोबेशन पिरियड. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन होतील त्यांच्यासाठी सूचना या ठिकाणी आहे. 3 वर्षाचा परीक्षाविधीन म्हणजे प्रोबेशनरी कालावधी या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. 3 वर्षाची नेमणूक दिली जाईल. बँक ऑफिसर नंबर 1 ला 7,000 रुपये, बँक ऑफिसर 2 नंबरला 6,000 रुपये आणि कारकून लिपिकला 5,000 रुपये अशी मासिक मानधन देण्यात येईल. मानधन खूप कमी दिले बाबा, 3 वर्षासाठी दिले, 3 वर्षासाठी. आणि परीक्षेविधीन कालावधी यशस्वी पूर्ण करणाऱ्या त्या उमेदवाराच्या त्या पदाच्या श्रेणीसाठी लागू असलेलं वेतन श्रेणी वेतन देण्यात येईल असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता परीक्षेविधीन कालावधीनंतर जे काय पगार मिळणार आहे तो पगार या ठिकाणी खूप मोठा पगार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. काय आता हे उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक वेतन श्रेणी सुरुवातीस मिळणारा दरमहा एकूण पगार जो आहे तो पगार या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. 1 2 3 4 5 असा सगळा पगार त्यांनी दिलाय. त्याचं काही विश्लेषण या ठिकाणी दिलेलं नाही. बघा आपल्याला ते महत्वाचं नाही. आपल्याला अभ्यास करण्यासाठी आणि फॉर्म भरण्यासाठी महत्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी बघूया. आदिवासी प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागेल. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा ट्विस्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, लक्षात घ्या. आता 70% जागा ह्या जालना जिल्ह्यातील मूळ रहिवाशीसाठी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत आणि 30% जागा जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या असतील. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. 30-70चा फॉर्म्युला या ठिकाणी वापरलेला आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर सामाजिक शैक्षणिक आरक्षणानुसार या ठिकाणी जे काय आहे ह्या जागा वयोमर्यादा या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आता यामध्ये तुम्हाला वयोमर्यादा मी मागाशी सांगितली तरी पण उपव्यवस्थापकासाठी कमीत कमी 21, जास्तीत जास्त 45 वय. सहाय्यक व्यवस्थापकासाठी कमीत कमी 21, जास्तीत जास्त 40. बँकिंग ऑफिसर नंबर 1 साठी कमीत कमी 21, जास्तीत जास्त 40 वय. हे अराखीवसाठी ओपनसाठी आणि राखीवसाठी कमीत कमी 21, जास्तीत जास्त 45. आता कारकून लिपिकसाठी आपण बघूया. ऑफिस नंबर 2 बँकिंग ऑफिसर साठी 2 जागा, 2 नंबरची बँकिंग ऑफिसर 2 नंबरचं जे पद आहे त्याकरता या ठिकाणी ओपन साठी 21, कमीत कमी 21, जास्तीत जास्त 38. इतर राखीव प्रवर्गासाठी 21 ते 43 आणि लिपिक कारकूनसाठी राखीव ओपन साठी 21 ते 38 आणि ज्यासाठी राखीव जागा आहेत प्रवर्गांसाठी 21 ते 43 वय या ठिकाणी असणार आहे. आता खेळाडूंसाठी त्यांच्यासाठी 2-2, 3-3 वर्षाचं या ठिकाणी अनाथ खेळाडू, माजी सैनिक, पदवीधर, अंशकालीन, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी 3 वर्षाची मुदतवाढ या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आता त्यानंतर आता या ठिकाणी बघूया आपण आरक्षणाचा लाभ वगैरे त्या ठिकाणी दिलेला आहे. खेळाडूचं आरक्षण दिलंय, दिव्यांग आरक्षण, माजी सैनिक आरक्षण, प्रकल्पग्रस्त आरक्षण, अंशकालीन, जात प्रमाणपत्र वैधता त्यांनी दिली. ते सेम वेगळं काही नाही, जे कॉमन आहे ते लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. दिव्यांगांची या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर सहाय्यक म्हणून अनुभवाबाबत काय महत्वाच्या गोष्टी त्यांनी दिलेत. अपंगांसाठी भरपूर काही या ठिकाणी दिलेले आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी आलेली आहे. आता या ठिकाणी बघा निवड पद्धती, कार्यपद्धती या ठिकाणी त्यांनी दिली. ऑनलाईन परीक्षा शुल्क जे आहे ते 1,000 रुपये असणार आहे खुलासाठी. ओपन वर्गासाठी मागासवर्गीयांसाठी 800 रुपये असणार आहे. माजी सैनिक आणि यांच्यासाठी शुल्क माफ राहील. माजी सैनिक दिव्यांगांसाठी शुल्क माफ असणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्या. परीक्षा शुल्क ना परतावा आहे. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुणांची अर्हता या ठिकाणी दिलेली आहे. उपव्यवस्थापकसाठी 40, सगळ्यांना 40% मार्क तुम्हाला पाडावे लागतील. नकारात्मक गुणदान पद्धत आहे का बघा, या ठिकाणी बघूया. नकारात्मक गुणदान पद्धतीचा अवलंब केला जाईल 1/4. बघा 4 चुकले तर 1 मार्क तुमचा कमी केला जाईल. उमेदवाराचे उत्तीर्ण मार्काच्या मर्यादेत बदल करण्याचा अधिकार बँकेचा असेल आणि तुम्हाला पास होण्यासाठी 40% मार्क तुम्हाला मिळवावे लागतील. आता कागदपत्र पडताळणी वगैरे जे काय आहे त्याची डिटेल या ठिकाणी काय दिली,
तर बघा या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि ऑनलाईन गुणानुक्रमाने एका जागेसाठी 3 मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहेत. 3 जण या ठिकाणी, किती 3 जण या ठिकाणी एका जागेसाठी बोलवले जातील, याची सर्वांनी नोंद घ्यायची. त्यानंतर मुलाखतीसाठी 10 गुण राहणार आहेत. मुलाखतीसाठी किती 10 गुण असणार आहेत. बघा लक्षात ठेवा. सूचना दिलेत. सूचना सेम आहेत. कायदेशीर बाबी वगैरे सोडत येतील. काय असेल ते त्यांनी सांगितलं की आमच्या वेबसाईटला या ठिकाणी अर्ज भरण्याने काय अडचण निर्माण झाल्यास cgrs.ibps इन या वेबसाईट वरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, किंवा अडचण आल्यास या दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे. स्क्रीनशॉट घ्या किंवा तुमच्याकडे पीडीएफ असेल तर त्यातला नंबर तुम्ही घ्या. मेल आयडी, मोबाईल नंबर क्रमांक, आधार हे अचूक भरणे तुम्हाला आवश्यक आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढे काय म्हटलंय त्यांनी, ऑनलाईन परीक्षेसंदर्भात महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. जेव्हा परीक्षा असेल तेव्हा आपण या सूचना घेऊया. आता फॉर्म भरा. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे त्यांनी फॉर्म भरून घ्या. कागदपत्र पडताळणी वगैरे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो ट्विस्ट आहे तो या ठिकाणी लक्षात घ्या. यात अभ्यासक्रम काय दिलेला नाही. परीक्षा होईल, मुलाखत होईल आणि त्यानंतर तुमची निवड होईल. मला वाटतंय सेपरेट या ठिकाणी जी काय परीक्षा आहे ती परीक्षा अभ्यासक्रम वगैरे हे तुम्हाला या ठिकाणी नंतर ते जाहीर करतील असं एक अंदाज दिसतोय. यामध्ये कुठेही परीक्षेचं आपल्याला स्वरूप दिसत नाही. तर परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी आपण या ठिकाणी बघूया की बाबा काय त्यांचं म्हणणं आहे त्या बाबतीत, आणि यावरती आपण सेपरेट व्हिडिओ घेऊ की परीक्षा सिलेबस वगैरे काय असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जालना सहकारी बँकेचा आपण या ठिकाणी फॉर्म भरा. जागा मोजक्याच आहेत पण संधी आपल्यासाठी आलेली आहे आणि एकच आपल्याला जागा लागते. तर त्या माध्यमातून तुम्हाला ही संधी उपलब्ध झाली, त्या संधीचा फायदा घ्या. प्रॉपर जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ही सुवर्ण संधी मानावी लागेल, कारण 70% जागा त्यांच्यासाठी आणि 30% जागा अदर जिल्ह्यांसाठी या ठिकाणी दिलेल्या आहेत. या संधीचा फायदा घ्या. या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद. आता यामध्ये अभ्यासक्रमावरती सेपरेट व्हिडिओ घेऊ. धन्यवाद.